हॅलो, आज आपण बनवणार आहोत आलू पालक. आलू पालक बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे, त्याचे साल काढून घ्यायचे आणि पनीरप्रमाणे काप करून घ्यायचे. तव्यावरती 1 ते 2 चमचे बटर किंवा तूप टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण केलेले बटाट्याचे काप टाकायचे. बटाट्याचे काप गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर 1 तांब्याभर पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि त्यात पालक टाकून घ्यायचं आहे. पालक शिजला की दुसऱ्या पातेल्यात थंड पाणी करायचे आणि त्यामध्ये पालक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. पालक थंड झाला की मग आपण त्याची प्युरे करून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही पाहू शकतात पालक कशा प्रकारे शिजला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण, त्याचप्रमाणे 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये जिरे आणि 2 बारीक चमचे हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे, 2-3 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपले साधे मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आपला मसाला 3 ते 4 मिनटं चांगला शिजून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण पालकाची प्युरी करून घेऊयात. पाहू शकतात कशा प्रकारे मसाला झालेला आहे तयार. त्यानंतर आपण केलेली पालकाची प्युरी मसाल्यामध्ये टाकायचे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण पाहू शकतात किती सुंदर प्रमाणे आपली पालक भाजी तयार झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. प्लीज ट्राय.